नेहमीप्रमाणे संध्याकाळी मी आमची शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना वाटेत मला आमच्या स्कूलमधील काही विद्यार्थी एका किराणा दुकानामध्ये चिप्स, कुरकुरे इत्यादींची खरेदी करत असताना दिसले. हे पाहून मला कुठेतरी असे जाणवले की मुलं पैसे असेच वाया घालवत आहेत, योग्य ठिकाणी खर्च करत नाहीत. तसेच चिप्स, कुरकुरे खाणे हे शरीरासाठी घातक देखील आहे. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याला आळा घालता यावा यासाठी मी त्या मुलांजवळ गेले आणि त्यांना आरोग्याच्या दृष्टीने काही खाणे फायद्याचे आहे आणि काय धोक्याचे आहे हे समजावून सांगितले आणि माझ्या छोट्याशा मित्रमैत्रिणींना ते समजले देखील. त्याचबरोबर आमच्या इयत्ता 9वी मधील मुलामुलींना हा घडलेला प्रसंग मी सांगितला. त्यावर आम्ही एक ग्रुप तयार केला आणि मुलांच्या खाऊचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले पाहिजेत यावर विचार चालू झाला. मला एक कल्पना सुचली. आमच्या स्कूलच्या मुख्याध्यापिका यांना आमच्या टीमने सांगितली. मुख्याध्यापिका मॅडम आणि सर्व शिक्षिकावृंद यांच्या सहाय्याने आम्ही आमच्या स्कूलमध्ये विद्यार्थी बँकेची स्थापना केली. विद्यार्थी आता त्यांच्याकडे पैसे आले की आमच्या शाळेच्या बँकेत त्यांच्याकडील रक्कम